या कुठे आहेत? हॅलो, या विजय चौगुले या. महाराष्ट्राचे असणारे प्रतिनिधी, वडार समाजाचे असणारे प्रतिनिधी सन्माननीय चौगुलेजी हे आपल्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. भीम सैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी आज अकस्मात आपल्यामधून निघून गेला. त्यांच्या आठवणी तुम्ही आज आपल्याला आज जो जनसागर या ठिकाणी लोटला त्याच्यानंतर असं पाहायला मिळते की एक कोणीही असो, कुठल्याही समाजाचा असो, पण जे तुम्ही लोकांनी प्रेम दिलं त्याला हुतात्म्यानंतर प्रेम दिलं ते आणि शहीदी त्याला पदवी दिली, त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीने तुमचं सर्वांचं, खास करून मी आंबेडकर साहेबांचं आभार मानतो. आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या. मला माहिती आहे त्याच्या कुटुंबांची जे काही वाताहत आहे त्याच्यासाठी काय करायला लागेल ते मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करीनच, सरकारशी चर्चा आम्ही करणारच आहोत. पण जे जे काही मदत लागेल ते आम्ही सरकारच्या वतीने ते आंबेडकर साहेबांनी सर्व आपले अकोले साहेब वगैरे सर्वजण प्रयत्न करणार आहेत. मी माझ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि जो शहीद तुम्ही त्याला पदवी दिलेली आहे ते शहीद कायमस्वरूपी या ठिकाणी परभणीत कायमस्वरूपी त्याचं कुठल्याही काही गोष्टी तुम्ही त्याच्या जपण्यासाठी, त्याला शहीद म्हणून जपण्यासाठी तुम्ही कराल तर मला फक्त माझ्यावर जबाबदारी टाका आंबेडकर साहेब, ती पूर्णपणे करून द्यायची जबाबदारी माझी राहील. परत एकदा मी आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाच्या वतीने. मी महाराष्ट्र वडार समाजाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. आज शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आदरांजली सभेसाठी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले आणि त्यांच्यामुळे आपण सगळे शांततेत आहोत. आपल्याला बाळासाहेब आपण कुठे आपल्या माणसाचा अंत्यविधी करावा हे सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात ठेवलं नाही. सगळ्याला भयकवून त्याला लातूरमध्ये न्या, पुण्यामध्ये न्या, पण इथे बाळासाहेब इथे ठाण मांडून होते. प्रशासन नमलं. आपल्या परभणी शहरामध्ये भीमसैनिक शहीद झालेला आहे, त्याचा अंत्यविधी इथेच झाला पाहिजे असा आग्रह बाळासाहेबांनी धरला, आपण सगळ्यांनी धरला. म्हणून आपल्याला आज सगळं त्याचं अंत्यदर्शन झालं. भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात, सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वात आपण इथं शहीद सोमनाथ शेळकेचं स्मारक करायचं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं स्मारक करायचं आहे. त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे. आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात ज्या ज्या पोलिसांनी आपल्या ह्या अमानुषपणे मारहाण केली, खून केला, या सगळ्यांना सजा झाल्याशिवाय आंबेडकरी चळवळ शांत राहणार नाही. आणि आपल्या परभणीतल्या सगळे आपण 2 दिवसापासून जे झालं ते झालं, आपण असंच शांत ठेवायचंय. आपले सगळे वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करायचंय. कोणीही आपण आता कायदा हातात घेऊन ये असे मी आपल्याला नम्र विनंती करतो. जय.